घराघरात गौरीचे आवाहन झाले की सोनपावलाने येणारी गौरी संपन्नता आणि सोबतता घेऊन येते। गौरीला गणपतीच्या आईच्या अर्थात पार्वती मातेची रूप माळतात। तिला घरात माहेर वाशिनीचे स्थान दिले जाते। तिचं कौतुक केलं जातं, तिला छान खाऊ पिऊ घातलं जातं आणि तिचा मानसन्मान केला जातो। या गौरी पूजनातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजे ओवसा। कोकणात हा खास करून ही परंपरा आजही जपलेली आहे। नववधूसाठी पहिला ओवसा फार महत्त्वाचा असतो। पहिला ओवसा नववधूसाठी हा महत्त्वाचा असून माहेरी आणि सासरी ती गौराई समोर सूप ओवासते। आता ओवसा सुपात काय ठेवायचे हे सुद्धा कुळाचार आणि प्रांतानुसार बदलते। जे सूप ओवस्यासाठी वापरले जाते ते बांबू पासून तयार केलेले असते। काही जणींच्या घरी 5 तर काही ठिकाणी नववधू 10 सुपांचा ओवसा घेऊन येते। या प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळलेला असतो, त्याला हळद कुंकू लावले जाते। सुपात रानभाज्यांची पाने, 5 प्रकारची फळे, सौभाग्य लेणी, पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या, सुकामेवा, धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते। ही 5 किंवा 10 सुपे गौरी पूजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओवसून तिची भक्तिभावाने ओटी भरते। त्यानंतर ही सुप माहेर आणि सासरच्या ज्येष्ठ मंडळींना दिली जातात। या सुपांच्या बदल्यात नववधूला भेटवस्तू मिळते। प्रत्येक घरात ऐपतीनुसार भेटवस्तू दिली जाते। ओवसा म्हणजे एक प्रकारे माहेर वाशिनीचे कौतुक किंवा तिच्या मानसन्मान करण्याची पद्धत आहे। पहिला ओवसा झाल्यानंतर मग दरवर्षी एक सजवलेले सुपे घेऊन गौराई समोर ओवसा केला जातो। मंडळी, पहिला ओवसा महत्त्वाचा काय तर गौरी म्हणजे आदिशक्तीचे रूप, त्यामुळे तिची खणा नारळाने ओटी भरून तिच्या सारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे हा या प्रथेमागचा उद्देश आहे। गौराईची पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो। त्याचबरोबर तिच्याकडे असणारे भरलेले हे सूप घरातील सोबततेचे लक्षण मानले जाते। भरलेले सूप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक मानले गेले आहे। तसेच नववधू सासरचे कुळ पुढे घेऊन जाणार असते। सासरच्या प्रत्येक सणावारात समारंभात तिला मानसन्मान मिळावा, तिची सगळ्यांसोबत या निमित्ताने ओळख व्हावी हा सुद्धा एक उद्देश असतो।